शरद पवार आणि उद्धव ठाकरे आज पराभूत उमेदवारांसोबत बैठक घेणार आहेत। सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील विधानसभेमध्ये पराभूत उमेदवारांची वायबी चव्हाण सेंटर इथे बैठक होणार आहे। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होईल। तर ठाकरे गटातील पराभूत झालेल्या उमेदवारांची आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर बैठक होणार आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, दोन पक्षांनी 2 बैठका आयोजित केलेल्या आहेत। कोणकोणत्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये विचारमंथन होऊ शकतं? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण माहिती घेतो ही एक चिंतन बैठक असल्याचं कळतंय, कारण दोन्ही पक्षांनी जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना बोलवले आहे। पराभवाची नेमकी कारणं काय आहेत ते दोन्हीही जे पक्षाचे प्रमुख आहेत ते समजून घेणार आहेत। काही ठिकाणी ईव्हीएम बद्दल तक्रारी आहेत, शिवाय मतमोजणी संदर्भात काही ठिकाणी उमेदवारांनी तक्रारी केल्या होत्या। या सगळ्या तक्रारी आजच्या या सगळ्या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा मग शरद पवार असतील किंवा दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते असतील ते समजून घेणार आहेत। शिवाय पुढची रणनीती नेमकी पक्षाची काय असणार, जरी पराभूत उमेदवार झालेले असले त्यामध्ये काही विद्यमान आमदार होते त्यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला, त्या ठिकाणी नेमकं काय झालं याची स्थानिक पातळीवरची नेमकी परिस्थिती काय होती हे सगळं। वेदांशी आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। तर पराभवाची कारणं या बैठकीतून शोधण्याचं सध्या आयोजित करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।